is 1.5 स्टुडंट्स एक्सरसाइज किती आहे 1.5 चाललेला आहे. एक्सरसाइज 1.5 आणि त्याच्यामध्ये हा क्वेश्चन नंबर 5 लास्ट आहे तो. आणि त्याच्यामध्ये तुला काय दिलं तरी ऑब्टेन द सिंपल लॉजिकल एक्सप्रेशन ऑफ द फॉलोइंग, ड्रॉ द करस्पॉन्डिंग स्विचिंग सर्किट. तुम्हाला याचं काही सिंप्लिफाय करता पाहिजे. ऑब्टेन द सिंपल लॉजिकल एक्सप्रेशन, ह्याला सिंपल करता येतं का? आता पहा, संक्षिप्त रूप देता येतं का? पहा, त्याला सिंप्लिफाईड फॉर्म देता येतो का पाहायचं. आणि देता आला तर द्यायचा आणि मग त्याच्यापासून जो आन्सर आलेला आहे त्या आन्सरचं काय करायचं, तुम्हाला सर्किट काढायचं. आता पहा स्टुडंट्स, हे बघा इथं किती हे पी आहे, हे ऑर आहे नाही का. आता तुमच्या ह्या आतल्या ब्रॅकेट मध्ये काय आहे, क्यू अँड नेगेशन क्यू दिलेलं आहे. काय दिलं तुम्हाला त्यांनी? क्यू अँड नेगेशन क्यू दिलेलं आहे. क्यू अँड नेगेशन क्यू तुम्हाला सर्वांना माहिती आहे. रूल्स तुम्हाला सर्वांना माहिती आहे. कोणते कोणते रूल्स आहेत ते बघा. तुम्हाला 10 रूल्स दिलेले होते. क्यू अँड नेगेशन क्यू बरोबर काय होत असतं रे? फॉल्स येतो. फॉल्स काय करे? फॉल्स येतो. फॉल्स. आणि तो कोणता लॉ आहे? कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट कोणता लॉ आहे? तो कॉम्प्लिमेंट लॉ आहे. पापराला आहे की नाही. इथं जर ऑर आला असता तर तिथं टी आला असता नाही का, टॉटोलॉजी आला असता. क्यू अँड नेगेशन क्यू आहे म्हणजे फॉल्स आला. इथं जर क्यू ऑर नेगेशन क्यू असला असता तर काय आला असता? टी आला असता. आता तुम्हाला आणखी एक माहिती आहे स्टुडंट्स, काय माहिती आहे? ट्रू ऑर फॉल्स बरोबर काय होतं रे? ट्रू होतं. ट्रूला म्हणजे पी ऑर एफ बरोबर काय होतं रे? पी होतो. तर अशा पद्धतीने आता हे काय झालं तुमचं, या एक्सप्रेशनचं हे सिंप्लिफाईड फॉर्म झालं. म्हणजे फक्त इथं काय आलेलं आहे तुमच्याकडे? पी आलेलं आहे. मग पी आला असेल तर तुम्ही काय करा? सर्किट काढा. स्विचिंग सर्किट. हे बघा, स्विचिंग सर्किट काढा. स्विचिंग सर्किट मध्ये तुम्हाला एकच काढायची गरज आहे. एकच. बघा, हे एकच काढला ठीक आहे. हे याचं नाव आहे S1. इथं काय आहे? हे बॅटरी. एक मोठं काढायचं, एक छोटं काढायचं. हे असं. इथं काय घ्या रे? हा लॅम्प घ्या. याला जॉईन करून टाका. समजलं का? आणि तुम्हाला माहिती आहे एरो कसं दाखवायचं रे? एरो कधीकडनं कुठेकडे दाखवायचं तुम्हाला सर्वांना माहिती आहे. बघा, हे असं आहे एरो दाखवायचा. हे एरो दाखवला ठीक आहे. ह्याला म्हणायचं स्विचिंग सर्किट. सिंप्लिफाईड रूप द्यायचा आणि त्यात लिहून टाकायचं. ओके समज सर्वांना? ओके, लिहा फटाफट किंवा फोटो काढून घ्या. आमचा एक्सरसाइज 1.5 मधील क्वेश्चन नंबर 5 मधील हा दुसरा प्रॉब्लेम आहे. आणि त्या दुसऱ्या प्रॉब्लेम मध्ये नेगेशन पी अँड क्यू पहिल्या ब्रॅकेट मध्ये आहे, और दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये नेगेशन पी अँड नेगेशन क्यू आहे, और तिसऱ्या ब्रॅकेट मध्ये पी अँड नेगेशन क्यू असं आहे. आता एक काम करायचं आपण, लक्ष देऊन ह्या सर्व ब्रॅकेटला ऑब्झर्व करा तुम्ही. इथं काय रे? नेगेशन पी आहे. इथं काय रे? नेगेशन पी आहे. ह्या दोन ब्रॅकेट इथं नेगेशन पी आहे, इथं नेगेशन पी आहे. आता मी काय करतो पहा, हे बघा, तो दिलेला प्रॉब्लेम आहे. मी जसं आहे तसं लिहितो आहे. मी काही सध्या करत नाहीये. बघा, हे ऑर नेगेशन पी अँड नेगेशन क्यू आहे. ऑर बघा, हे पी अँड नेगेशन क्यू आहे. ठीक आहे. आता पहा स्टुडंट्स, तुम्हाला एक रूल आहे. कसा रूल आहे? इथं नेगेशन पी आहे, इथं नेगेशन पी आहे, इथं अँड आहे, इथं अँड आहे. तर तुम्हाला काय करता येईल? हे नेगेशन पी इथून नेगेशन पी आपल्याला काय करता येईल? कॉमन काढता येईल. ओके, जसं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ असतो ना, हे मल्टिप्लाय केलेलं आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे? मी नेगेशन पी हे बाहेर लिहितो. इथं कोण आहे? अँड आहे. ओके, मार्कमध्ये काय राहील? हे राहील कोणतं रे? हे क्यू. क्यू ऑर काय रे? नेगेशन क्यू राहील. आणि जर तुम्ही ह्याला मल्टिप्लाय केला, ह्या नेगेशन क्यू ने ह्याला म्हणजे काय होईल मग? नेगेशन पी अँड नेगेशन क्यू. नेगेशन पी अँड नेगेशन क्यू असेल, और नेगेशन पी अँड नेगेशन क्यू असेल नाही का. हिने ह्याला मल्टिप्लाय. याचं नाव काय रे? डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ.
आता ही जी आहे ती लिहिलं मी, तर काय लिहिलं बघा, ही ऑर, इथे किती आहे पी अँड हे नेगेशन क्यू आहे. मी कोणता लॉ वापरला पोरांनो, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ हे वापरला आपण, आहे की नाही. कोणता लॉ वापरला आपण इथं, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरलेला आहे. समजलं का तुम्हाला. आता पुढे पहा, हा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरला. आता क्यू ऑर नेगेशन क्यू काय होतं, क्यू ऑर नेगेशन काय होतं, क्यू ऑर नेगेशन क्यू काय होतं रे, ट्रू होतं. माहिती आहे तुम्हाला कॉम्प्लिमेंट लॉ. तुम्हाला पहिली प्रथम काय करावं लागेल, 10 रूल्स पूर्णपणे बाहेर ठेवावं लागेल तुम्हाला, तर तुम्हाला हे सोपं होणार, नाही तर तुम्हाला हार्ड जातं ते. आता मी इथं काय लिहिलं, ॲड लिहिलं आणि यांच्याविषयी काय लिहितो मी इथं, टी लिहितो. काय लिहितो इथं मी, टी लिहितो, कारण काय ते कॉम्प्लिमेंट लॉ आहे. इथं काय लिहिलं, हे ऑर आहे, मग इथं पी अँड काय झालं ते, हे नेगेशन काय झालं ते क्यू झालं. कोणता लॉ आहे तो, कॉम्प्लिमेंट लॉ आहे तो, नाही का. म्हणजे क्यू ऑर नेगेशन क्यू, साक्षी क्यू ऑर नेगेशन क्यू किती आलं आहे, टी आलं. त्याचं काय कारण आहे, कॉम्प्लिमेंट लॉ आहे. दिस इज इक्वल टू, आता इथं पहा, नेगेशन पी अँड टी आहे, एफ म्हणजे एफ अँड टी मध्ये काय होत असतं, एफ होतो. नेगेशन पी अँड टी म्हणजे काय होत असतं, नेगेशन काय होतं, पी होतं, टी निघून गेला, टी कॅन्सल झाला. इथं काय झालं रे, ऑर आहे, काय आहे, ऑर आहे. आणि पुन्हा इथं किती पोरांनो, हे बघा, पी अँड नेगेशन आहे. मग आता तुम्हाला इथं काय करायचं आहे, पाठीमागे हिंदी ह्याला मल्टिप्लाय करायचं आहे, नेगेशन पी नी ह्याला मल्टिप्लाय करायचं. कसं होतं रे, नेगेशन पी ऑर पी, नेगेशन पी ऑर पी झालं का. इथं काय झालं रे, अँड आहे का नाही, अँड झालं. हे नेगेशन पी ऑर नेगेशन काय लिहायचं आपल्याला, क्यू लिहायचं आहे. आपण इथं कोणता लॉ वापरला, हा वापरला, हा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. इथं मल्टिप्लाय केला, इथं मल्टिप्लाय केलं तर कॉमन काढलं, असं आहे. आता इथं आणखीन सांगा मला तुम्ही, नेगेशन पी ऑर पी काय होतं रे, परत एकदा टी होतो. कोणता लॉ आहे तो, कॉम्प्लिमेंट. म्हणजे हे अँड आहे, इथं किती नेगेशन पी ऑर नेगेशन किती आहे, क्यू आहे. आपण इथं कोणता लॉ वापरला, कॉम्प्लिमेंट. हे लिहावं लागतं इथं, साक्षी इथं लिहावं लागतं, म्हणून मी त्याला सोडली होती. तसं हे लिहावं लागतं पडलं. आपण काय केलं, कोणता लॉ वापरला, इथं आपल्याला लिहावं लागतं असं. बरं, तर पुढे पहा, टी अँड एफ बरोबर काय होतं, एफ होतो. टी अँड हा ब्रॅकेट बरोबर काय होत असतं रे, हा ब्रॅकेट होत असतो, टी निघून जात असतो. नेगेशन पी ऑर नेगेशन झालं. हे काय झालं, ह्या एक्सप्रेशनचं हे सिम्प्लिफाईड फॉर्म झालं. आता हे सिम्प्लिफाईड सर्किट काढतो, काय म्हणतात, सर्किट स्विचिंग सर्किट आपल्याला काढायचं आहे. सोपं काम आहे का नाही, सांगा बरं कसं वेळ पोरांनो, काय म्हणते स्टुडंट्स, पहा बरं. हे ऑर मध्ये म्हणजे दोन ब्रँच आहेत, हे वरची ब्रँच आहे नाही का, हे वरची ब्रँचला एक आहे का नाही, वरच्या ब्रँचला एक आहे आणि खालच्या ब्रँचला एक आहे का, भाषा या दोन ब्रँच झाल्या आहे का नाही. या दोन ब्रँच झाल्या आणि मध्यंतर जॉईन करायची, ह्याला बॅटरी काढायची, दिस इज द बॅटरी. आपण इथे हे लॅम्प काढायचा, याला हे जोडायचं असं, ओके. आणि इथं काय म्हणायचं, S1 डॅश, याला काय म्हणायचं, S2 डॅश म्हणायचं, ओके. आता इथं डायरेक्शन कशा द्यायच्या, डायरेक्शन अशा द्यायचं, म्हणजे हे असं द्यायचं, असं इकडं चाललंय, त्याच्या डायरेक्शन अशा द्यायच्या. अशा पद्धतीने आपण काय काढला, हा त्याचं सिम्प्लिफाईड रूप दिलं आणि त्याच्यानंतर मग त्याची सर्किट काढलेली आहे. हे अतिशय सोपे प्रॉब्लेम्स आहेत. ह्या प्रॉब्लेम मध्ये क्वेश्चन नंबर 5 मध्ये तुम्हाला एकूण 4 प्रॉब्लेम आहेत. फिफ्थ मधला हा थर्ड प्रॉब्लेम आहे. इथे तुम्हाला सिम्प्लिफाय रूप द्यायचं आहे. आता तो दिलेला प्रॉब्लेम मी जसा आहे तसं इथं लिहिणार आहे स्टुडंट्स. सगळं हे ऑर आहे आणि नेगेशन काय आहे, हे क्यू आहे. आता पुढे पहा, इथं परत ऑर
तर काय होतं हे निगेशन किती आहे हे क्यू आहे निगेशन क्यू आहे आणि त्याच्यानंतर हे क्यू साठीचं ब्रॅकेट आहे नाही का परत किती आहे बघा इथं ऑर आहे आणि निगेशन काय आहे इथे हे निगेशन आर आहे बघा हे अँड ह्याच्यामध्ये पहा पुढे किती आहे पी ऑर क्यू अँड आर असं आहे ठीक आहे आता एक काम करू आपण आता हे कोणतं आहे क्यू ऑर इथं हे पी 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 ऑर आहे नाही का निगेशन किती आहे क्यू आहे ऑर आहे निगेशन किती आहे आर आहे त्यानंतर अँड आहे पी ऑर इथं किती आहे क्यू अँड आर आहे नाही का इथं मात्र सर्वच ऑर असल्यामुळे मल्टिप्लाय करायचं हे नाही विशेषतः नाही आता पहा मी काय करतो इथं पहा आपल्याला काय करता इथं काय रिझल्ट बघा इथं पी आहे इथे ऑर आहे निगेशन क्यू आहे ऑर आहे निगेशन आर आहे ठीक आहे आता इथं हे अँड आहे पहा इथं हे पी ऑर मध्ये ब्रॅकेट आहे नाही का म्हणजे पी ने हा केलं मी तुम्हाला मल्टिप्लाय केलं पाहिजे चला बरं करूया आपण काय होतं रे पी ऑर काय झाला हा क्यू झाला अँड काय झालं रे आहे का नाही पी ऑर क्यू झाला का नाही मध्ये अँड आला पी ऑर आर असं झालं नाही का यस आता मागे पुढे तुम्हाला टर्म्स घेता येतात मागे पुढे तुम्हाला टर्म्स घेता येतात पी ऑर निगेशन क्यू म्हणून मी काय केलं हा ऑर काढलेला आहे एक सेकंद हे हा ऑर ह्या दोन्ही ब्रॅकेटला आहे तर पाहून घ्या बरं रे दोन्ही ब्रॅकेटला आहे का तो ऑर हा जो ऑर आहे ना दोन्ही ब्रॅकेटला आहे का तो ते एकालाच आहे तो दोघाला नाही ते एकालाच आहे नाही अशा पद्धतीने असंच राहिला चला आता मी काय करतो पहा स्टुडंट्स पहा हे ब्रॅकेट आहे बघा रे हे इथं किती आहे पी ऑर इथं किती आहे पी ऑर आहे आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये किती आहे पी ऑर आहे इथे किती आहे रे पी ऑर इथे किती आहे रे पी ऑर हा ब्रॅकेट हा आणि हा या दोघांच्या मधून मी काय करणार आहे पी ऑर कॉमन काढणार आहे हे बघा पी ऑर कॉमन आहे ठीक आहे आता ब्रॅकेट मध्ये काय होतं इथला काय होतं रे निगेशन किती होतो क्यू निगेशन क्यू इथं पण ऑर आहे इथं पण ऑर निगेशन क्यू ऑर हे क्यू झाला नाही का निगेशन क्यू इथं पण ऑर आहे इथं पण ऑर आहे आणि क्यू घेतला परत ऑर लिहा तो काय हे निगेशन आर आहे निगेशन काय लिहिलं आपण हे आर लिहिलं आणि इथं काय रे अँड आहे परत तो काय पी ऑर आर लिहिलं आता पुढे पी ऑर इथं पहा स्टुडंट्स निगेशन क्यू ऑर क्यू याचा अर्थ काय होतो रे निगेशन क्यू ऑर क्यू चा अर्थ काय होतो रे टी होतो काय होतो टी होतो आणि परत किती आहे ऑर आहे निगेशन आर झालं ठीक अँड पी ऑर आर तर इथं कोणता रूल वापरलाय आपण इथं रूल वापरलाय आपण कॉम्प्लिमेंट लॉ हा रूल वापरलेला आहे पुढे चला इथं किती आहे रे पी इथं पी ऑर आहे का नाही ह्या दोघांमध्ये काय होतं बघा तर पी ऑर लिहिला टी ऑर निगेशन आर काय होतं रे मुलांनो टी ऑर टी किती होतं टीच होतं ना किंवा टी ऑर एफ किती होतं टी ऑर एफ किती होतं टी होतं टी ऑर एफ किती होतं टी होतं नाही होतं एक काम करा पुन्हा एकदा आणखी इथं किती ऑर आहे इथं किती रे ऑर आहे इथं किती आहे रे पी आहे इथं किती पी आहे मी काम करा तुम्ही हे पहा हे टी लिहिलं इथं काय लिहिलं रे अँड लिहिलं ठीक आहे नाही टी अँड काय लिहिलं आपण इथे हे पी लिहिलं नाही का टी अँड पी आता ऑर आर आणि हे ऑर इथं ऑर आहे म्हणून मी काय करतो ऑर निगेशन ऑर अँड
नेगेशन ऑर नेगेशन हे बघा हे ऑर लिहिला नेगेशन आर हे अँड आणि ही आर लिहिला ठीक आहे. तर अशा पद्धतीने तर पुढे बघा पी ऑर टी अँड टी टी आर अँड आहे तर ऑर पडतं ना मला वाटतं टी अँड पी लिहिलं हा अँड असेल तर टी अँड पी किती होतं रे टी अँड एफ किती होतं एफ होतं ना हा टी अँड एफ किती होतं एफ होतं म्हणजे किती आला इथं पी आला. त्यानंतर कोणता लॉ आहे हा टी अँड पी बरोबर पी होतो. कोणता लॉ आहे तो कोण सांगेल टी अँड पी बरोबर किती होतो आयडेंटिटी लॉ. कोणता लॉ आहे तो आयडेंटिटी लॉ ठीक आहे. पुढे बघा इथं कोण आहे ऑर आहे नेगेशन आर अँड आर किती होतं रे फॉल्स होतं किती होतं फॉल्स. इथे कोणते लॉ आले दोन आले एक आला आयडेंटिटी लॉ दुसरा आला कॉम्प्लिमेंट लॉ नाही का. आयडेंटिटी लॉ अँड कॉम्प्लिमेंट लॉ आयडेंटिटी लॉ अँड कॉम्प्लिमेंट लॉ हे दोन लॉ आले ओके. आयडेंटिटी लॉ अँड कॉम्प्लिमेंट लॉ आहे. पुढे बघा रे पी और पी किती होतं पीच होतं ना पी और पी होतं आणि परत किती आला रे और एफ आला. दिस इज इक्वल टू पी और एफ म्हणजे काय आहे पीच आहे नाही का. आता हा कोणता आहे आयडेंटिटी लॉ कोणता आहे तो आयडेंटिटी लॉ आयडेंटिटी लॉ ओके. आणि शेवटी कोणता आहे आयडेंटिटी लॉ आहे तो ओके. आपल्याला फक्त पी आलेला आहे तर त्याचा स्विचिंग सर्किट काय होतं स्विचिंग सर्किट असं होतं फक्त एकच येतो पहा हे पहा स्विचिंग सर्किट असं येतं. इथं काय काढा रे बॅटरी काढा इथं काय एल काढा. तर अशा पद्धतीने हे सर्किट झालं आणि ह्या सर्किट मध्ये तुम्हाला डायरेक्शन दाखवता येते की अशी ओके डायरेक्ट दाखवता अशी. अतिशय सोपा प्रॉब्लेम आहे हा अगदी फक्त लॉ माहिती पाहिजे तुम्हाला सर्वांना समजले हा लिहा. तुमचा हा 1.5 या क्वेश्चन नंबर 5 मधला हा लास्ट प्रॉब्लेम आहे चौथा प्रॉब्लेम आहे लास्ट आहे. तर इथं पहा रे इथं चार ब्रॅकेट आहेत हे पहिलं ब्रॅकेट हे दुसरं ब्रॅकेट तिसरं ब्रॅकेट आणि चौथं ब्रॅकेट आणि ह्या चारही ब्रॅकेट मध्ये 4 ब्रॅकेट मध्ये कनेक्टिव्ह आहे तर सर्व प्रत्येक ठिकाणी कनेक्टिव्ह ऑर आहे. प्रत्येक ठिकाणी कनेक्टिव्ह कोणता आहे ऑर कनेक्टिव्ह आहे. एक काम करा तुम्ही सुरुवातीला मी काय करतो आहे इथं पहिल्या ब्रॅकेट मध्ये काय होणार आहे पहिल्या ब्रॅकेट मध्ये कसं आहे पी अँड क्यू अँड नेगेशन पी आहे नाही का. दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये काय आहे पी अँड क्यू अँड आर आहे. तर आपल्याला इथं काय करता येईल ते पहा. मी पहिला ब्रॅकेट मध्ये काय करतोय रे हा पी अँड क्यू आहे ना इथं किती आहे पी अँड क्यू आहे. मी काम करतो बघा दिस इज इक्वल टू हे बघा पहिली दोन ब्रॅकेट वरती मी ऑपरेशन करणार आहे ओके आणि दुसऱ्या दोन ब्रॅकेट वर ऑपरेशन करणार आहे. कसं करायचं बघा आता इथं सुरुवातीला मी काय घेतो इथं पी घेतो सुरुवातीला काय घेतला इथं मी पी इथं पी आहे का नाही इथं पी अँड आहे इथं किती आहे पी अँड आहे म्हणून मी काय करायचं पी इथं घेतला इथला पी घेतलाय इथं काय घेतला रे ऑर इथं काय घ्यायचं आपल्याला पी ऑर नेगेशन पी ऑर काय आहे नेगेशन पी लक्षात ठेवा इकडचं बघा पी ऑर नेगेशन पी पुढे इथं पण अँड आहे इथं पण पुढे अँड आहे म्हणून आपण काय केलं या दोघांना एकत्र घेतलेलं आहे. त्यानंतर पुढे बघा आता इथं पण अँड आहे इथं पण अँड आहे नाही का. तुम्ही आता काय करणार आहे लक्षात घ्या पोरांनो
पी और नेगेशन पी इथं दोघांचं मी कॉमन काढलेलं आहे नाही का पी और नेगेशन पी असं लिहिलेलं आहे इथं आता कोणत्या समीकरणाच्या मध्ये काय होतं इथं अँड आहे अँड क्यू अँड अरे नेगेशन कोणतं आहे पी आहे क्यू अँड नेगेशन पी परत तो काही इथं हे और आहे परत काय रे और आहे आणि कोणती उरली तर पाठीमागे लिहितं कोणती उरली तर क्यू अँड आर काय उरले क्यू अँड काय उरलं तुम्हाला तिथं आर उरलेलं आहे त्यानंतर ही इथं हे और इथं किती आहे पी अँड नेगेशन क्यू अँड आर और ओके आता इथे पहा रे ह्या दोघांमध्ये तुम्हाला काय करता येतं पहा इथं कोण आहे पी अँड नेगेशन क्यू आहे और अँड आर आहे और पी अँड क्यू अँड आर आहे ओके तर मी हे पहिल्या प्रथम इथं काय करतो जसं आहे तसं इथं आपण लिहून ठेवा आता ह्या दोघांवर आपण करणं चालू आहे आता इकडे बघा रे पी और नेगेशन पी काय झालं पी झालं अँड इथं किती आहे क्यू अँड नेगेशन काय आहे पी आहे ओके त्यानंतर काय हे और आहे क्यू अँड किती झालं रे हे और झालं त्यानंतर किती आहे हे और आहे इथं किती आहे रे पी अँड नेगेशन क्यू अँड आर आहे और पी अँड क्यू अँड काय झालं हे आर झालं आता हे कोणता लॉ वापरला तर आपण इथे एक कॉम्प्लिमेंट लॉ वापरला कोणता वापरला कॉम्प्लिमेंट लॉ वापरला कॉम्प्लिमेंट लॉ वापरला ठीक आहे आता पुढे काय होतं पी अँड क्यू काय होतं रे क्यू होतं काय होतं क्यू अँड नेगेशन पी क्यू अँड नेगेशन पी तो काय हे और आहे स्टुडंट्स काय करणं हे और आहे हे और लिहिलं मी त्यानंतर क्यू अँड आर आहे परत और लिहिला आता या दोघांमध्ये पुढे करतो बघा इथं कसं आहे पी अँड आहे का नाही इथं कसं आहे पी अँड इथं कसं आहे रे पी अँड आहे म्हणून मी काय करतो मुलांनो तो काय हे पी अँड कॉमन काढलाय काय कॉमन काढलाय इथून पी अँड कॉमन काढलाय नाही का आतमध्ये काय राहतो पहा काय राहतो नेगेशन क्यू और नेगेशन क्यू और काय राहतो रे क्यू राहतो आता अँड आर इथं पण आहे इथं पण अँड आर म्हणून काय करतो अँड आर इकडे कॉमन काढतो असं आता पुढे पहा काय होतं इथे किती आहे क्यू अँड नेगेशन पी परत हे और क्यू अँड आर ठीक आहे और इथं पहा रे स्टुडंट इथे किती आहे पी आहे आणि अँड आहे नेगेशन क्यू और क्यू म्हणजे किती आला रे डी आला किती आला डी आला है की नाही अँड किती आहे और आहे इथे कोणता लॉ वापरला आपण कॉम्प्लिमेंट लॉ वापरला कॉम्प्लिमेंट लॉ वापरला त्याच्यानंतर पुढे काय आहे आपल्याला आणखीन काय करायचं काय करायचं हे क्यू आहे का नाही आहे क्यू अँड इथं काय आहे क्यू अँड आहे का नाही इथं कोण आहे क्यू अँड इथं कोण आहे क्यू अँड हे दोघांतून काय करा क्यू अँड कॉमन काढा इथं काय झालं नेगेशन पी और आर है की त्यानंतर पुढे किती आहे हे और आहे पी अँड टी बरोबर काय होतं पी अँड टी पी अँड टी बरोबर एफ होतं एफ होतं म्हणजे काय होतं पी होतं आहे की नाही परत किती राहिले इथे हे अँड राहिले इथे किती आहे रे आर आहे आता ह्याचं कोणता लॉ वापरला इथं आयडेंटिटी लॉ वापरला ठीक आहे आता पुढे पहा स्टुडंट्स इथे किती आहे रे क्यू आहे क्यू अँड है की नाही इथं नेगेशन पी और आर आहे है की नाही परत और इथं पण पी आहे आपण काय करूया आपण काय
क्यू आहे, बरोबर आहे. मग मी काय करणार आहे इथं आता स्टुडंट्स, तेव्हा हे पी आहे इथं, म्हणून मी निगेशन पी ऑर, तेव्हा हे पी घेतलं, निगेशन पी ऑर पी. आणि पुढे काय झालं पाहायचं, ऑर आर, आर ऑर आर अँड आर. त्यानंतर इथे किती आले, क्यू अँड निगेशन पी ऑर पी किती आलं रे, परत एकदा ट्रू आला आहे की नाही. आर ऑर आर, शेवटी काय येतो रे, ऑर, ऑर काय येतो, आरच येतो. आता पुढे पुढे काय येतो रे, टी अँड, टी अँड इथं परत एकदा कोणता लॉ वापरला, कोणता लॉ वापरला, कॉम्प्लिमेंट, कॉम्प्लिमेंट लॉ वापरला. आता इथं बघा क्यू अँड टी बरोबर काय होतं रे, क्यू होतो, आणि हे ऑर काय होतं रे, आर होतो. इथं कोणता लॉ वापरला, आयडेंटिटी लॉ वापरला, आयडेंटिटी, आयडेंटिटी लॉ वापरला आहे की नाही. त्याच्यानंतर आता पुढे काही करता येणार नाही का, तर काय करावं, स्विचिंग टेबल, स्विचिंग सर्किट. स्विचिंग सर्किट काय पहा, क्यू आणि आर ची गरज आहे तुम्हाला. पहिल्या ब्रँच मध्ये क्यू आहे, पहिल्या ब्रँच मध्ये क्यू, दुसऱ्या ब्रँच मध्ये कोण आहे, दुसऱ्या ब्रँच मध्ये कोण आहे, दुसऱ्या ब्रँच मध्ये आर आहे, बॅटरी आहे, इथं लॅम्प आहे. ओके, तर हे बघा इथे किती रे, क्यू, क्यू चा अर्थ काय, S2, R चा अर्थ काय, S3. डायरेक्शन कशी येईल, डायरेक्शन अशी लोक आहे, इकडं असं येतं वरचं वरला, ओके, आणि इकडं असं दिशा अशी. ओके, अशा पद्धतीने कोणतं तरी मोठा प्रॉब्लेमला व्यवस्थित पद्धतीने ऑप्शन करायचं आणि सॉल्व्ह करून काढायचं. ओके, समजलं सर्वांना, लिहा पटापट.